आणि आपण सगळे या ठिकाणी आलात त्यासाठी मी सत्याग्रह फोरम च्या वतीने सगळ्यांचं खूप आभार व्यक्त करते. आणि हा विषय तुम्ही खरोखर नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट पूजा प्रकाश आहे. मी सत्याग्रह फोरमची संस्थापक अध्यक्ष. आणि आमची मागणी अशी आहे की 48% महिला मतदार आहेत आणि महिलांना 48% तरी मिनिमम प्रतिनिधित्व देण्यात यावं, तिकीट्स देण्यात याव्या. आणि कालच्या माहितीप्रमाणे असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 14 महिलांना तिकीट देण्यात आलेले आहे. म्हणजे सगळे पक्ष मिळून फक्त महिलांना 14% तिकीट्स दिल्या गेलेल्या आहेत. तर मला असं वाटत आहे की कुठेतरी महिलांप्रती त्यांची उदासीनता दिसते, ते महिलांना प्रतिनिधित्व देत नाही आहेत. आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात रॅलींचे आयोजन करणार आहोत महाराष्ट्रभर आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचं काम चालू आहे सत्याग्रह फोरमचं, त्या ठिकाणी आम्ही रॅलीज आयोजित करू. सत्याग्रह फोरमच्या माध्यमातून आपण महिलांना, उमेदवारांना संधी देणार आहात का? 100% महिलांना संधी मिळणार. आम्ही 50% महिलांना प्रतिनिधित्व देणार आहोत. गेले 1 दशक आम्ही काम करत आहोत सत्याग्रह फोरमच्या माध्यमातून. मॅडम, तुम्ही सांगितलं की उमेदवार जर चांगला असेल, महिला असेल, तर त्यांना आम्ही 100% मदत करणार. हो, त्यांची विचारधारा ज्या पद्धतीची आहे, जी महिलांना पोषक आहे, अशाच महिलांना आम्ही वोटिंग करू. आणि महिलांना तसंच आवाहन करणार आहोत, ज्या ज्या ठिकाणी महिला उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांची विचारधारा ज्या पद्धतीची आहे, आम्ही त्यांना वोटिंग करायला सांगतो. धन्यवाद.